याच्यावर नाही दिसते ते स्वतःच्याच अकाउंटला, नंतर याच्यावर दिसते. आता दिसल ना. हो हो आता दिसतंय. दिसतंय का आता? हो हो. वरचा पार्ट जास्त दिसतो. थोडस खाली घेतात कॅमेरा. असा नाही ना, असं हम्म. नाही. आता हॅलो. आता दिसतंय का? हो हो. चालू करायचं का? हा, चालू करायचं. खाली घ्या कॅमेरा आहे ना, ते गजानन महाराज जाल दिसतंय. तुम्ही पुढे या, नाही तर हा हा. ओके ओके ओके. आता परत गेलो वरती. हा हा हा. ग्रेट ग्रेट. बस ओके, स्टार्ट करतोय. ठीक आहे. स्टार्ट. सर्व दूध उत्पादक बंधूंना नमस्कार. कोरोनाच्या काळानंतर आणि त्यातल्या त्यात विशेष पहिल्यांदाच मी आज फेसबुक लाईव्हवरती आपल्याशी चर्चा करणार आहे. आणि सर्व ग्रुप इंडियन डेअरी फार्मर्स जो ग्रुप आहे असोसिएशनचा, त्याच्या ज्या सर्व ॲडमिननी प्रामुख्याने रवींद्र नवले, धनंजय जाधव यांच्या आग्रहाखातर चयापॅच दुधाळ जनावरांमधील चयापचयाचे आजार आणि त्यातल्या त्यात खास म्हणून लेमनेस आणि लॅमिनेटिस याच्यावरती मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. तसं जर आपण आता बघायला गेलं तर चयापचयाचे आजार जे असतात जनावरांमध्ये, हे एक किंवा अनेक सुद्धा असू शकतात. त्याच्यापैकी त्याला इंग्लिशमध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं. टेक्निकल लोक जे असतील त्यांना ते लगेच समजेल. शेतकरी बांधवांना मी आता एक एक करून नंतर सगळं समजून सांगतोच. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की दूध उत्पादक बंधूंना हे चयापचयाचे आजार किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स गोठ्यावरती ओळखता आले पाहिजेत स्वतःलाच. अजून एक गोष्ट आता माझ्या एवढ्या 3-4 महिन्यामध्ये किंवा मागच्या 6 महिन्यामध्ये एक प्रकर्षाने जाणवायला लागली की जसं आपण आपल्या गोठ्यावरती ज्यावेळेस गायी माझ्यावरती येतात आणि आपण गायी भरवतो, जे कोणी आपल्या गोठ्यावरती येत असतील त्यांच्याकडनं, आपला एक प्रामुख्याने हेका एक असतो की सॉर्टेड सिमेंट लावा किंवा 100% सिमेंट लावा. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एक गोष्ट माहीत नाही की आपल्या दारात उभी असलेल्या गाईचं ॲक्च्युअल जेनेटिक पोटेन्शियल किती आहे दूध देण्याचं एका लॅक्टेशनमध्ये. आम्ही मध्यंतरी प्रभात डेअरीच्या एरियामधून, मिल्कशेड एरियामधून जवळपास 100 गायींचं जेनेटिक पोटेन्शियल आम्ही काढलं होतं. तर त्याच्यात जो आकडा जो आला जेनेटिक पोटेन्शियलचा, हा थक्क करणारा होता. जवळपास प्रत्येक गाईचं ऑन अँड ॲव्हरेज 6,500 ते 7,000 लिटर एका वेतामध्ये दूध द्यायचं तिथं जेनेटिक पोटेन्शियल आहे असं दिसून आलेलं आहे. आणि आपण जर सद्य परिस्थिती बघितली तर सद्य परिस्थितीमध्ये कोणताही शेतकरी किंवा कोणताही फार्म, काही बोटावर निवडणे इतके जर फार्म सोडले तर प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये एकतर आपण कोणताही शेतकरी दररोज सकाळ संध्याकाळ दूध मोजत नाहीत. फक्त डेअरीला जे दूध जेवढं जातं तेवढंच फक्त मोजलं जातं. आणि त्याच्यामुळं कोणती गाय किती दिवस एका वेतात त्यांनी किती दिवस दूध दिलं आणि किती लिटर दूध दिलं हे आपल्याला काहीच माहीत पडत नाही. आणि मी ज्या एरियामध्ये खास करून काम करतो आणि जिथं नोटिंग होतं त्याच्यावरून असं दिसतंय की एका वेतामध्ये एक गाय जवळपास 170 ते 180 दिवसच तिचा मिल्किंगचा पिरियड आहे, लॅक्टेशन पिरियड आहे, जो आपण जवळपास 80 ते 90 दिवसांनी मिस करतो. आणि दूध जे निघतं आपल्याला मिळतं शेतकऱ्यांना
एका गाईपासून ते 2,800 लिटरपासून तर 3,500 लिटरचं आहे पर्यंत मिळतं. मग हा गॅप खूप मोठा आहे. 6,000 लिटरपासून तर 6,000 लिटर 6,500 लिटर तिचं लॅक्टेशनल यील्ड आहे आणि ॲक्च्युअल मिळते 28 लिटर ते 3,500. मग गॅप जो आहे तो एका व्यातामध्ये जवळपास 2 ते 2,500 लिटरचा आहे. मग तुम्ही जर हे लक्षात घेतलं की आपण 3,500 लिटर दूध समजा जरी पकडलं आणि 6,000 लिटरचं जेनेटिक पोटेन्शियल आहे, 2,500 लिटर दुधाचा गॅप आहे आणि तो जर आपण 280 दिवसाचं लॅक्टेशन पकडून जर त्याला बघितलं तर ऑन ॲन ॲव्हरेज 10 लिटर पर एका जनावरापाठीमागं आपण कमी दूध घेतो एका जनावरापासून. आता याला कारणं वेगवेगळे असतील, मॅनेजमेंटचे असतील, कॅटल फीडचे असतील, चाऱ्याचं नियोजन नसेल म्हणून असतील, त्यातल्या त्यात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं वेगवेगळ्या आजार गायींमध्ये निर्माण होतात. थोडक्यामध्ये मी म्हणणार नाही की इन्फेक्शियस डिसीजेस FMD झाला, थायलेरिया झाला किंवा काय झाला, याच्या व्यतिरिक्त ज्या आजारांमुळं किंवा ज्या कमतरतांमुळं हे दूध कमी निघतं त्याच्यामध्ये चयापचयाचे आजार हे प्रामुख्याने तिथं त्यांचा रोल 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 दिसायला मिळतो. मग आता हे चयापचयाचे आजार कोणकोणते आहेत आणि त्याचं निराकरण कसं करायचं हे थोडक्यामध्ये मी आज तुमच्याबरोबर बोलणार आहे. त्यात महत्त्वाचा पार्ट असा आहे की आणि हे चयापचयाचे आजार कधी होतात हे आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्यायला पाहिजे. याची सुरुवात काय गाय विल्यानंतर होत नाही कधीच. याची चयापचयाचे आजार निर्माण व्हायची जी सुरुवात असते ही ज्यावेळेस आपली गाय गाभण असते आणि लेट लॅक्टेशनमध्ये असते. ज्यावेळेस ती 7व्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यात असेल, 6व्या महिन्यात असेल तेव्हापासून ते दिसायला सुरुवात होतात आणि ते जर जास्त डेफिशियन्सी होत गेली की त्याचे परिणाम मग पुढच्या लॅक्टेशनमध्ये दिसायला लागतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला सावधगिरी गाय गाभण झाली आणि ड्राय पिरियड सुरू व्हायच्या आधीच तिची काळजी आपण घ्यायला लागलं तर मग आपल्याला या चयापचयाचे आजार जे आहेत यांचं इंटेन्सिटी कमी करता येऊ शकते. आता जनरली फील्डमध्ये वावरत असताना आणि शेतकऱ्यांना जे माहिती आहेत असे काही आजार आहेत चयापचयाचे की जे एक मिल्क फिवर झाला, ज्याला दूध ज्वर म्हणतो, कॅल्शियमची डेफिशियन्सी झाली की मिल्क फिवर होतो. दुसरा किटॉसिस झाला. किटॉसिसमध्ये ब्लडमधलं बॉडीमधलं ग्लुकोज कमी होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ती गाय निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये आहे. मग गाय निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये कधी जाते तर विल्यानंतर लगेच जात नाही. ते आधीपासूनच ड्राय पिरियडचे मॅनेजमेंट न झाल्यामुळे ते ऑलरेडी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये असते. आपण एका पॉईंटला घेऊ. नंतर फॅटी लिव्हर असतं. आता फॅटी लिव्हर गायीमध्ये आहे का हे आपल्याला बाहेरून काहीच कळत नाही. पण जर आपण गाईचं शेण चापसायला जर सुरुवात केली किंवा त्याच्यावर आपण नजर ठेवायला सुरुवात केली तर मी म्हणणार नाही की तुम्हाला एकाच दिवसात माहीत पडेल, परंतु जर तुम्ही कंटिन्युअस विलेल्या गायींचं जर शेण चापसायला पुढच्या 90 दिवसासाठी जर सुरुवात केली आणि तर त्यातून बरंच काही आपल्याला शिकता येईल. त्याच्यातून आपल्याला माहिती पडू शकतं की फॅटी लिव्हर आहे किंवा नाही. परंतु फॅटी लिव्हर असण्याला किटॉसिसची सुद्धा जोड लागते. त्या गायीमध्ये सबक्लिनिकल किटॉसिस होता का क्लिनिकल होता की नर्वस सिम्पटम्स आले 2 महिन्यानंतर हे सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. तिसरं आहे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स. चौथा आहे लेफ्ट अबोमॅझल डिस्प्लेसमेंट. 6वा आहे डाऊनर्स काऊ सिंड्रोम. याच्यामध्ये गाय ज्या खाली बसतात ते किती ट्रीटमेंट केलं तर त्या लवकर उठत नाहीत, किंबहुना खर्च आपला जास्त होतो, प्रोडक्शन आपण लूज करतो आणि परिणामी त्या जनावरापासून आपल्याला तोटा होतो. आणि एक जरी जनावर तोट्यात गेलं तर आपलं गोठ्याचं इकॉनॉमिक्स पूर्णपणे बिघडतं. त्याच्यानंतर ब्लोट झाला, पोटफुगी झाली. हा पण एक चयापचयाचाच आजार आहे की ज्याच्यामध्ये आपण तेल प्यायला देतो किंवा बाकीचे कॅव्होलिन वगैरे सारखे आपण उपचार करतो. नंतर टिटॅनी. आता टिटॅनीचे प्रकार जे आहेत हे आत्ता ऑफ लेट जास्त बघायला मिळालेत मागच्या 1-2 वर्षापासून. त्याचे शक्यतो शेतकऱ्यांना ओळखता येत नाहीत, पण आमच्यासारखी माणसं ज्यावेळेस फार्मवर जातात त्यावेळेस हे दिसतात
याला कारण असं आहे टिटॅनी व्हायला, की आजकाल लोकांनी सायलेज बनवायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली आहे. मक्याचा मुरघास बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि मक्याचा मुरघास बनवताना सुद्धा लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की शेतातला मका कापायचा, कुट्टी करायची आणि बॅगांमध्ये दाबून ठेवायचा. त्याच्या ज्या अनालिसिसकडे कोणी लक्ष देत नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ड्राय मॅटर किती आहे, त्यात पाणी किती आहे, त्याचा pH किती आहे, त्याचा स्टार्च कंटेंट किती आहे, या प्रकाराकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. आणि जास्त करून शेतकऱ्यांकडं बॅगांमध्ये मुरघास भरला जातो. आणि बॅगांमध्ये मुरघास भरल्यानंतर असे देवळाला जसे कळस असतात, शिखर असतं, त्या शिखराप्रमाणे ते बॅगावरती भरतात, की जी ॲक्च्युली मुरघासाची बॅग भरताना ती त्या बॅगेची वरची शिवण जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच भरली पाहिजे. वरती कळसासारखं तिला करू नये. आपण एक विचार करतो की मी एवढ्या एवढ्या रुपयाचं बॅग आणली, एवढ्या रुपयाची लायनर आणलं आणि मग त्याचा सदुपयोग झाला पाहिजे, कॉस्ट वसूल त्याची किंमत वसूल झाली पाहिजे म्हणून ते करतात. परंतु ज्यावेळेस असे प्रकार घडतात आणि दुसरी गोष्ट हवा हवा काढली जात नाही. एकदा बॅग बंद केल्यानंतर हवा जर काढली गेली नाही तर हीट, जास्त उष्णता निर्माण होते, त्याच्यातून पाण्याची वाफ होते. ती वाफ वरती आली की तिला त्याचं परत कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन होऊन ते पाणी तिथंच राहतं. परिणामी वरचा जो थर असतो हा सडला जातो आणि त्याच्यामध्ये ब्युटेरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होतं. आणि ब्युटेरिक ॲसिड तयार झालं की मग परत मस्टायटिस, लेमनेस असे जे प्रकार आहेत हे दिसायला लागतात. आणि ज्या ठिकाणी मक्याचा मुरघास जास्त प्रमाणामध्ये खाऊ घातला जातो, मी काही गोट्यांवरती बघतो आजच्या काळामध्ये दुधाचे रेट कमी आहेत. अ, अ, नंतर पशुखाद्याचे भाव वाढलेले आहेत म्हणून काही लोक फक्त मुरघासच खाऊ घालत आहेत. त्याला ड्राय पावडरची पण गरज, वाळलेल्या चाराची जोड नाही, त्याला कॉन्सन्ट्रेटची पण जोड नाही आहे. अशा याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मक्याचा मुरघास जास्त खाऊ घालता त्यावेळेस आपोआप गाईला मॅग्नेशियमची कमतरता भासायला लागते. आणि ही मॅग्नेशियमची कमतरता झाली की मग टिटॅनी होतो. म्हणजे हे थोडक्यात विश्लेषण. म्हणून जे काय तुम्ही खाऊ घालता, जे मिनरल मिक्सचर खाऊ घालाल, जे कॅटल फीड खाऊ घालाल किंवा बाहेरून तुम्ही मॅग्नेशियम ऑक्साईड किंवा मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही वरून जनावरांना खाऊ घालता. आता एक 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 करून आपण सगळ्याचा उहापोह करू की हे चयापचयाचे आजार का होतात. सगळ्यात महत्त्वाचे, आता मी पहिल्यांदी किटोसिस किंवा मिल्क फिवर किंवा फॅटी लिव्हर याच्यावर जाणार नाही. पहिल्यांदा मी जाईल निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सवरती. निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणजे नेमकं काय? बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे टर्म्स एकतर ऐकल्या गेलेल्या नाही आहेत किंवा ऐकली जरी गेलेली असली तर काहींना उत्तर मिळालेलं नाही आहे. निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणजे काय की त्या गाईला मेंटेनन्स, प्रोडक्शन तिच्या स्वतःच्या पोषणासाठी, नंतर ती जर दूध देत असेल आणि जर गाभण असेल तर त्या सगळ्या प्रकारासाठी ऊर्जा लागते. तेवढी ऊर्जा तिला आपण जे खाऊ घालतो त्यातून जात नाही. म्हणून त्या गाईमध्ये ऊर्जेची कमतरता असते आणि ती कमतरता ऊर्जेची निर्माण झाली की त्याला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणतात. परंतु निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स जे आहे त्याचे परिणाम गाय विल्यानंतरच आपल्याला माहीत दिसतात. आता त्याचं एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जशी गाय गाभण आहे, 7व्या महिन्यामध्ये आपण ती आटवली, 8वा 9वा महिना आपण तिला ड्राय पिरियड देतो. आणि शेतकरी काय विचार करतात, ही गाय मला तर काय आता दूध देत नाही, 2 महिन्यानंतरच दुधावरती येणार आहे. मग त्या गाईचं कॉन्सन्ट्रेट किंवा तिला दिलेला मका वारडा म्हणा, सरकीची ढेप म्हणा, गव्हाचा भुसा किंवा वालीस म्हणा किंवा काय तत्सम पदार्थ घरी इतर गायांना दिले जातात ते त्या गाईला दिले जात नाही. आणि परिणामी ती गाय फक्त वळलेला चारा आणि हिरवा चारा याच्यावरतीच पोसवली जाते. मग आपल्याकडे अजून एक आहे की तुम्ही जर चाऱ्याची परिस्थिती बघितली भारतामध्ये, मी तुम्हाला सांगतो जवळपास 32 to 36, 32 ते 36% आपल्याकडं हिरव्या चाऱ्याचा तुटवडा आहे आणि 25 ते 26% वाळलेल्या चाऱ्याचा तुटवडा आहे. आणि वाळलेला चारा म्हणून जे आपण पदार्थ वापरतो किंवा घटक वापरतो, कडबा कुट्टी महाग असल्यामुळे त्याचा आपण जास्त वापरत नाही. मग आपण सोयाबीनचं भूस झालं, हरभऱ्याचं भूस झालं, याच्यावरती जास्त हे करतो. क्रोनॉलॉजीनुसार आणि पचनीयता जे आहे वळलेल्या चाऱ्याची, त्याच्यामध्ये माझ्या मते पहिला नंबर आपण कडब्याच्या कुट्टीला द्यायला पाहिजे. 2 नंबर
गव्हाच्या भुस्याला द्यायला पाहिजे. 3 नंबर मग हरभऱ्याचं भूस, 4 नंबरला भाताचा पेंडा आणि 5 नंबर आणि 6 नंबरला नंतर मग जे सोयाबीनचे भूस असेल किंवा इतर काही जर नसेलच तर मग त्याला काही हे नाही आहे, म्हणजे उत्तर नाही आहे. परंतु वाळलेला चारा आणि त्या वाळलेल्या चाऱ्याचे जे आपण वापरतो ॲज अ वाळलेला चारा, तो वाळलेला चारा म्हणजे हे ॲग्रिकल्चर बाय प्रोडक्ट आहेत सगळे. म्हणजे दाणे घेऊन जे राहिलेलं आहे ते आपण खाऊ घालतो आणि त्याच्यामध्ये मग पचनीयता, त्याच्यामध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थ किंवा फायबरची पचनीयता किती याचा आपण विचार करत नाही कधीच. आपल्याला खिशाला परवडेल त्या टाईपचा आपण वाळलेलं चारण आपल्या जनावरांना आपण खाऊ घालतो. मग आणि जनावरांची गाय झालं, म्हैस झालं, यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम बनवली गेलेली आहे, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम ही फायबर पचवण्यासाठी आहे की ना कॉन्सन्ट्रेटवर जे जास्त भर देण्यासाठी. परंतु आपल्याकडे काय होतं की कॉन्सन्ट्रेटचा मारा जास्त असतो आणि चाऱ्याचा मारा कमी असतो. आणि परिणामी काय होतं की फायबर, थोडक्यात म्हणजे जे आपण हिरवा चारा देतो किंवा मुरघास देतो किंवा जो वाळलेला चारा देतो त्याच्यातून आपल्याला स्ट्रक्चरल डायजेस्टिबल फायबर पाहिजेत की जे आपल्या जनावरांना त्या प्रमाणामध्ये मिळत नाही. आणि स्ट्रक्चरल डायजेस्टिबल फायबर मिळाले तरच ॲसिटिक ॲसिड, प्रोपियोनिक ॲसिड सारखे महत्त्वाचे आणि ब्युटेरिक ॲसिड थोडं महत्त्वाचं असे व्होलेटाईल फॅटी ॲसिड आपल्या गाईला मिळू शकतात. आणि त्या व्होलेटाईल फॅटी ॲसिड्समधनं आपल्याला त्या गाईला एनर्जी पुरवली जाते. मग ज्या वेळेस फक्त वाळलेल्या चाऱ्यावरतीच गाभण गाय असते आणि तिला कॉन्सन्ट्रेट नसतं, पण त्या गाभण गाईला स्वतःचं सुद्धा उपजीविका करावं लागते आणि तिच्या गर्भाशयामध्ये जे वाढत असलेलं वासरू असतं त्याची सुद्धा उपजीविका करावी लागते. मग याचा अर्थ काय झाला की त्या गाईला स्वतःच्या उपजीविकेसाठी आणि वाढत्या वासरासाठी फायबर बरोबरच एनर्जीची पण गरज आहे, प्रोटीनची पण गरज आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्व दूध उत्पादकांना की फक्त चाऱ्यावरती ती गाय न पोसता त्या गाईला, आता मार्केटमध्ये भरपूर प्रेग्नन्सी राशन्स अवेलेबल आहेत, तर ते एका गाईला कमीत कमी 2 किलो आणि जास्तीत जास्त 3 किलो प्रमाणे आपण खाऊ घालावे. म्हणजे नंतर जो निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असतो तो आटोक्यामध्ये होतो किंवा कमी प्रमाणात होतो. मग असं फिडिंग चालू असताना ज्यावेळेस ॲक्च्युअल गाय व्यायला येते त्यावेळेस गाय कळा मारते. कळा मारल्याशिवाय तर काही वासरू बाहेर येणार नाही आहे. मग कळा मारताना सुद्धा तिला एनर्जीची गरज लागते. जे वासरू ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये खालच्या बाजूला आहे ते योनीपर्यंत येणं त्याला सुद्धा एनर्जी लागते. वासरू बाहेर आल्यानंतर जार पडणं, जारसुद्धा काही असं साधा नसतो, ते कुलूप आणि चावीचं रिलेशन आहे. तुम्ही बऱ्याच वेळा जर जार काढल्यानंतर काही गुठळ्या रक्ताच्या गुठळ्या तुम्हाला दिसतात, त्या गुठळ्या म्हणजे दुसरं काही नाही, ते गर्भाशयापासून तुटून आलेलं आहे. मग ती चावी आणि कुलूप आहे, त्याला उघडण्यासाठी चावी लागते. तर चावी म्हणजे दुसरं काही नाही आहे, ती ऊर्जा आहे, एनर्जी आहे. आणि जर पूर्ण जार नाही पडला तर परत जार अडकतो. मग पुढचे कार्यक्रम सुरू होतात, पुढच्या ट्रीटमेंट सुरू होतात, ज्याच्यामध्ये खर्च भरपूर होतो. आणि जार जर अडकून राहिला किंवा जार पळायला त्रास झाला गाईला तर मात्र गाई दुधावरती येत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये काय की जी गाय तुमची 45 वेल्यानंतरच्या 45 दिवशी पीक यील्डवर जायला पाहिजे, ती गाय तुमची 21 दिवसातच पीक गाठते. आणि याचा अर्थ काय झाला, ज्यावेळेस 20 दिवसाचा हा गॅप पडतो मग तुमचा जो फ्लॅट पिरियड असतो 60 दिवसाचा, हा 60 दिवसाचा पिरियड आपण गमावतो. आणि तसं जर बघायला गेलं तर एक गाय एका वेतामध्ये जेवढं दूध आपल्याला देते त्याच्यापैकी निम्म दूध हे जवळपास पहिल्या 90 ते 100 दिवसातच आपल्याला मिळतं. याच्यावरून हे आपल्याला समजायला पाहिजे, म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स हा नको आहे गाईमध्ये, तो पॉझिटिव्हमध्ये कसा आणायचा याच्यासाठी आपला पहिल्यांदा विचार असला पाहिजे. म्हणजे आपण विचार करायला पाहिजे आणि आपल्याला त्याचे उत्तरं शोधायला पाहिजेत. जार पडल्यानंतर परत तिला त्या गाईला त्याच्या आधी कोलेस्ट्रॉम तयार करावा लागतो वासरासाठी, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज पाहिजेत. जर गाईच्या अंगात एनर्जी नसेल आणि तिला प्रोटीन त्या प्रमाणात मिळालेले नसतील तर जे कोलेस्ट्रॉम किंवा चिकाची क्वालिटी पण तयार होत नाही
त्याच्यामध्ये जे IgG नावाच्या अँटीबॉडीज असतात, ज्या वासरासाठी खूप महत्त्वाच्या असतात, त्याला मिळत नाही. परिणामी वासराची वाढ पुढे खुंटते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर दुधाचं प्रोडक्शन, त्याचं यील्ड मिळत नाही. आणि नंतर मग 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ज्यावेळेस गाय माझावरती येते आणि आपण लावतो, त्यावेळेस मग गायी लागत नाहीत किंवा त्या कन्सेप्शन रेट मिळत नाही. मग हे सगळे जे प्रकार आहेत, हे कडी आहे त्याची. आणि ती कडी गुंपलेली कशामुळं आहे की एका घटकामुळं, ऊर्जा. त्याच्यामुळं आपल्याला जर एका व्यतामध्ये जास्त दूध पाहिजे आणि गाईला जर गाभण ठेवायचं असेल, तर पहिला चयापचयाचा जो आजार आहे, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, खूप महत्त्वाचा. की त्याचं मॅनेजमेंट आपल्याला गाय गाभण असल्यापासूनच करायला पाहिजे. नंतर मी येईल याच्यावरती, हायपोकॅल्शियमियावरती. हायपोकॅल्शियमिया दूध ताप किंवा मिल्क फिवर ज्याला म्हणतात. आता मिल्क फिवर आपल्याकडे होण्याचं कारण असं आहे, जे मला समजतं. ॲक्च्युअली जे मिनरल प्रेमिक्सेस मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत आणि ज्या स्पेसिफिकेशनने आहेत, त्या स्पेसिफिकेशननुसार गाय जर 10 लिटरपर्यंत दूध देत असेल, 8 लिटर ते 10 लिटर जर दूध देत असेल, तर कमीत कमी 150 ग्रॅमपर्यंत मिनरल मिक्सचर, किंवा टू बी व्हेरी प्रिसाईज, खूपच बारकीने आपण विचार केला तर कमीत कमी 132 ग्रॅम मिनरल मिक्सचर एका गाईला गेलं पाहिजे. जर गाय गाभण नसेल आणि दूध पण देत नसेल, तर कमीत कमी 100 ग्रॅम जायला पाहिजे. पण आपल्याकडे जे परिस्थिती आहे, लेबलवरती जे लिहिलेलं आहे ते 35 ते 50 ग्रॅम प्रमाणे, 35 ते 50 ग्रॅम एका गाईला दररोज द्यावं. आणि काही लोक काड्यापेटीच्या ढोकणाने सुद्धा मिनरल मिक्सचर खाऊ घालतात. एका काड्यापेटीच्या ढोकणामध्ये 15 ग्रामपेक्षा जास्त मिनरल मिक्सचर येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो, मिनरल्सची डेफिशियन्सी ऑलरेडी क्रिएट करतो दररोजच्या दररोज. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अजून एक निदर्शनाला आली, की ज्यावेळेस गायी गाभण असतात, ड्राय पिरियडमध्ये असतात, त्यावेळेस लोक सर्रास लिक्विड कॅल्शियमचा मारा करतात. आणि हा जो पिरियड आहे 2 महिन्याचा, या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम आणि सोडियम याचा कंट्रोल राहिला पाहिजे फिडिंगवरती. आणि याच्यावर जर कंट्रोल राहिला नाही, तर नंतर मग मिल्क फिवर हा नक्की होतो. शक्यतो व्यायच्या आधीच्या 21 दिवसामध्ये कॅल्शियमचं कोणतंही प्रिपरेशन गाईला द्यायला नाही पाहिजे. आणि ते जर दिल्या गेलं आपल्या गैरसमजुतीमधनं, तर हे आपण लिहून ठेवायचं की गायीने आपल्या गाईला मिल्क फिवर हा, तो भले क्लिनिकल फॉर्ममध्ये असेल, सबक्लिनिकल फॉर्ममध्ये असेल, परंतु तो होणार म्हणजे होणार. आणि साखळी एकदा का मिल्क फिवर झाला की तुमचं रिटेन्शन ऑफ प्लासेंटा सुद्धा तिथं आहे. जारा अडकण्याचे प्रकार सुरू होतात, किटोसिस सुद्धा होऊ शकतो. हे सगळी साखळी. आणि त्याच्यानुसार मग प्रोडक्शन आणि रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला तो दगा मिळतो. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, नंतर मी दुसरा पार्ट घेईल मास्टायटिसचा आणि मॅट्रायटिसचा. आणि त्याचप्रमाणे अजून एक पार्ट आहे की प्रकार आहे की गाय व्यायच्या आधी पोटाखाली, काशेखाली पाणी जमा होतं, त्याला आपण म्हणतो हलपा. तर हे का होतं, तर हलप्याचं मूळ कारण पोटॅशियमचे सॉल्ट आणि सोडियमचे सॉल्ट्स आहेत, की ज्याच्यामुळं हे होतं. त्याच्यामुळे रेस्ट्रिक्शन्स, ड्राय पिरियड मॅनेजमेंट आपलं व्यवस्थित झालं पाहिजे. त्या ड्राय पिरियडमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम ह्या सॉल्टचं रेस्ट्रिक्शन, फिडिंगमध्ये रेस्ट्रिक्शन आलं पाहिजे, की जेणेकरून हे प्रकार घडणार नाही. मग आता अडरिडिमा, मास्टायटिस आणि मॅट्रायटिस, आणि त्याला लागून लेमनेस आणि लॅमिनायटिस, याचं मूळ कारण जे आहे, हे मूळ कारण आहे रुमेनल ॲसिडोसिस. आता रुमेनल ॲसिडोसिस कसा तयार होतो आणि त्याची साखळी पुढे कशी गुंफल्या जाते, मी थोडंसं हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. याआधी मी रावरेला झालेल्या आणि नगरला झालेल्या सेमिनारमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. जे हजर होते त्यांनी ते पॉवर पॉईंटवर बघितलेलं आहे सगळं, पण तरीसुद्धा मी शाब्दिक याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. डे बाय डे किंवा दिवसागणिक आपण जी गोठ्यावरती मॅनेजमेंट करतो, ती मॅनेजमेंट करताना आपल्याकडून
काही गोष्टींमध्ये अनियंत्रितता आहे. ती अनियंत्रितता कशामध्ये आहे की आपण जे गाईला हिरवा चारा म्हणा, मुरघास म्हणा, वाळलेला चारा आणि कॉन्सन्ट्रेट पशुखाद्य हे ज्यावेळेस खाऊ घालतो त्यावेळेस आपण दररोज मोजू शकत नाही. दुसरं गोष्ट आहे, खाऊ घालण्याच्या वेळा 5 ते 10 मिनटं मागे पुढे होतात. दूध काढण्याच्या वेळा 5 ते 10 मिनटं दररोज मागे पुढे होतात. चौथा पॉईंट असा आहे की गाय एका दिवसाला पाणी किती पिते हेच आपल्याला माहीत पडत नाही, किती लिटर पाणी पिते. आणि 5वी गोष्ट अशी आहे की गाय जे पाणी पिते त्या पाण्याचा कार्बोनेट TDS आणि त्या पाण्याचा pH म्हणजे पाण्याची क्वालिटी ही पण आपल्याला माहीत नाही. आणि हे 5 पॉईंट आहेत आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत. मग आणि त्याला जोड अशी अजून आहे की जे गाईला आपण खाऊ घालतो घरी, ॲक्च्युली ते खाऊ घालताना त्या गाईचं वजन किती आहे आणि त्या वजनाच्या हिशोबाने तिचे ड्राय मॅटरचं रिक्वायरमेंट किती आहे दिवसाचं, आणि त्याला अनुसरून ते झालं पाहिजे. पण ते शक्यतो कुठंच होताना मला दिसत नाही आहे. काही आहेत असे गोठे 10-12 गोठे की जिथं बंबार्डिंग करून सांगितल्यानंतर ते थोडंसं अप्लाय झालेलं आहे, तिथे चांगले रिझल्ट आहेत. परंतु गाईचं वजन आणि त्याच्यानुसार ती किती दिवसाची वेलेली आहे, किती लिटर दूध आहे, त्याच्यानुसार तिला किती हिरवा चारा पाहिजे, किती मुरघास पाहिजे, किती वाळलेला चारा पाहिजे आणि किती पशुखाद्य पाहिजे हे आपण त्याच्यामध्ये करतो. आता हे जे 5 पॉईंट आहेत किंवा 5 मुद्दे आहेत हे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत. मग दुसरं, आपण जे वाळलेला चारा वापरतो त्याची क्वालिटी आपल्याला माहीत नाही आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे वाळलेल्या चाराची कमी आहे किंवा जिथं फॉडर सिक्युरिटी बिलकुल नाही आहे, फॉडर सिक्युरिटी म्हणजे आपल्या गोठ्यात किती जनावरं आहेत, त्यांना दररोज किती चारा लागणार आहे आणि त्या चाऱ्याची सुरक्षितता काय गोठ्यावरती. मी तर या मताचा आहे की ज्याच्या घरी चारा नाही आहे त्यांनी गायच नाही वागवायला पाहिजे, दुधाचा धंदाच नाही करायला पाहिजे. कदाचित हे माझं स्टेटमेंट चुकीचं पण काही लोकांना वाटू शकतं किंवा म्हणजे वाईट नका वाटून घेऊ त्याच्यामध्ये. पण चाऱ्याशिवाय दूध नाही आहे आणि आपण चाऱ्याची सुरक्षितता करत नाही, फॉडर सिक्युरिटी करत नाही आणि परिणामी आपण जास्त कॉन्सन्ट्रेट फीड खाऊ घालून दूध काढायचा प्रयत्न करतो. मग जितकं कॉन्सन्ट्रेट तुम्ही जास्त घालाल आणि जितकी चाऱ्याची क्वालिटी कमी असेल म्हणजे त्याच्यामुळं ॲसिडॉसिस डेव्हलप होतो, लॅक्टिक ॲसिडचं प्रोडक्शन रुमेनमध्ये वाढतं आणि फायबर डायजेस्ट करणारे जे महत्त्वाचे बॅक्टेरिया आहेत, 4 बॅक्टेरिया आहेत रुमेनमध्ये, पोटामध्ये, यांचं जे प्रमाण आहे किंवा ज्यांचं पॉप्युलेशन आहे हे कमी होत जातं. आणि कमी झाल्यानंतर फायबर डायजेस्ट होत नाही, परिणामी काय होतं की पातळ शेण यायला सुरुवात होतं, शेणाची कन्सिस्टन्सी बिघडते आणि पातळ शेण यायला सुरुवात झाली की जे न्यूट्रिएंट आहेत ते वॉशअप होतात, इन्क्लुडिंग ज्यावेळेस ॲसिडॉसिस असतो. आणि ॲसिडॉसिस आहे आपल्या गाईमध्ये, दारात उभ्या असलेल्या गाईमध्ये ॲसिडॉसिस आहे की नाही हे ओळखायचं जर असेल तर 2च गोष्टी आपल्याकडे आता सध्याला आहेत. आपण काय पोटामधलं रुमेन फ्लुइड काढून त्याचं pH नाही मोजू शकत, पण आपल्या गोठ्यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरून आपण गाईच्या पोटामध्ये ॲसिडिटीची सिव्हिरिटी किती आहे किंवा आहे का, पहिल्यांदा आहे का, आणि ॲसिडिटी असेल तर त्याची सिव्हिरिटी किती आहे, आपण या 2 गोष्टीवरनं आपण ओळखू शकतो. पहिलं म्हणजे शेणाची कन्सिस्टन्सी. शेणाची कन्सिस्टन्सी ते जर खाली पडतं त्यावेळेस ते पसरतं का, मध्ये खड्डा पडतो का, काही वेळेस शेणाला त्या पडलेल्या शेणाला ज्या वेळेस हवा लागते, वारा लागतो, ऊन लागतं त्यावेळेस वरच्या बाजूला पांढरा पापुद्रा येतो. आणि शेण जर चापसलं तुम्ही हातात घेऊन तर बोटाच्या ज्या कांड्या आहेत त्याला जर चरबटपणा लागला याचा अर्थ फायबर डायजेशन कमी आहे. एक तुम्ही शेणावरून ओळखू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधं तुम्ही गाईकडे जर निरखून बघितलं तर गाईची पाठ ही सपाट म्हणजे एका रेषेमध्ये पाहिजे. ती जर एका रेषेमध्ये नसेल, थोडंसं जरी कुबड निघालेलं असेल तर तुम्ही समजून जायचं की आपल्या गाईच्या पोटामध्ये ॲसिडॉसिस आहे. मग हा ॲसिडॉसिस ॲक्यूटसुद्धा असू शकतो. ॲक्यूट जर खूप जोराच्या तीव्रतेची जर ॲसिडॉसिस असेल तर गाय एकदम कुचंबून उभी राहते, गाईची चाल बदलते. सबक्लिनिकल ॲसिडॉसिस जर असेल
तर थोडासा फुगवटा म्हणजे थोडंसं कुबड दिसतं. दुधाला का गाय कमी पडते, फॅटला गाय कमी पडते, SNFला गाय कमी पडते, खायला कमी खाते. आणि हे ॲसिडॉसिस ज्यावेळेस होतो, ह्या ॲसिडॉसिसच पुढच्या म्हणजे गाईला होणारा मास्टायटिस, गाईला होणारा मॅट्रायटिस आणि गाईच्या खुरांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याला या 3 गोष्टींची मूळ कारणीभूत म्हणजे रुमिनल ॲसिडॉसिस आहे. आता तुम्ही म्हणाल, बऱ्याचशा लोकांना हे प्रश्न पडतील की जे मास्टायटिसचा आणि याचा ॲसिडॉसिसचा संबंध काय. तर त्याचा संबंध असा आहे की जे रुमिनल बॅक्टेरिया असतात, फायबर डायजेस्टिंग बॅक्टेरिया किंवा रुमिनल बॅक्टेरिया थोडक्यात म्हणू, हे ॲसिडिटी जास्त असल्याकारणानं किंवा लॅक्टिक ॲसिडचा कोठी पोटामध्ये प्रेझेन्स असल्याकारणानं हे बॅक्टेरिया मरतात. आणि ते मेलेले बॅक्टेरिया फक्त मरत नाहीत, तर ते एंडोटॉक्सिन्स सोडतात. आणि एंडोटॉक्सिन्स आणि गाईच्या शरीराची त्याला रिस्पॉन्स म्हणून हिस्टामिन सुद्धा रिलीज होतं. आणि हे हिस्टामिन आणि एंडोटॉक्सिन्स हे कोटीपोटाच्या भिंतीमधून रक्तामध्ये शोषून घेतलं तर रक्तात येतं आणि ते पूर्ण शरीरामध्ये फिरतं. आणि हे एंडोटॉक्सिन्स काय होतात, नंतर पूर्ण शरीरातून फिरताना एक तर ते कासेमध्ये जाऊन घर करतात आणि दुसरं घर म्हणजे खुरांमध्ये घर करतात. आणि परिणामी काय होतं की त्यांनी एकदा कासेमध्ये घर केलं की मास्टायटिसला सुरुवात होते. आणि आपण मास्टायटिस झाला की आपण काय म्हणतो, खाली आपल्या जिथं गायी बसतात तिथं घाण असते, शेणच पडलेलं असतं, स्वच्छता नाही आहे, टिपडीप आपण करत नाही आहे. परंतु हे 5% माझ्या मते हे 5 ते 10% कारणं असतील, स्वच्छता नसतं वगैरे. परंतु 90 ते 95% मास्टायटिसचं मूळ कारण हे रुमिनल ॲसिडॉसिस आहे. दुसरं, जे गायी लंगाडतात, आता बऱ्याच लोकांनी फक्त एवढंच दिसतं की गाय दूध कमी देते, गायीच्या दुधाची क्वालिटी नाही आहे किंवा गाय गाभण जात नाही. हे तीनच प्रॉब्लेम मेनली शेतकऱ्यांचे आहेत. परंतु जर शेतकऱ्यांनी गायींचे खुरं जर बघायला सुरुवात केली तर त्यांना त्या खुरांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरनं, खुरांची जी दशा आहे त्या दशेवरून त्यांना त्यांची उत्तरं सापडतील. मी तर या मताचा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी दारात उभे असलेल्या गायीचे खुरं आठवड्यातून एकदा तरी चेक करायला पाहिजेत. आणि जास्त करून पुढच्या पायांच्या खुरांना प्रॉब्लेम येत नाही, परंतु मागच्या पायांच्या खुरांना जास्त प्रॉब्लेम येतात. आणि त्या मागच्या पायाच्या खुरामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त हानी पोहोचते ती बाहेरचं जे खुर असतं त्याला. 2 खुरं असतात, एका पायाला 2 खुरं असतात मागच्या, तर त्याला बाहेरच्या बाजूचं जे खूर आहे त्या खुरामध्ये जास्त प्रॉब्लेम येतात. आणि तिथं प्रॉब्लेम झाले की गाय स्वतःचं वेट जे आहे ना की बॅलन्सिंग करू शकत नाही. आणि बॅलन्सिंग नाही केली की तिला पेन होतं. आणि पेन झालं की मग तिचं लक्ष कुठं राहणार, मानसिक त्रास होतो. आणि त्या मानसिक एकतर त्या जागी असणारे पेन बरं. आणि हे खुरं का खराब होतात की, आणि दुसरी गोष्ट मास्टायटिस का होतो, तर जे एंडोटॉक्सिन म्हणा किंवा हिस्टामिन म्हणा त्या कासेमध्ये किंवा खुरांमध्ये येऊन बसतं. त्याच्यामुळं काय होतं की ऑक्सिजनचा पुरवठा तिथल्या पेशींना होत नाही आणि त्या पेशी पुनरुज्जीवित होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट काय होतं की ऑक्सिजन मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्या पेशींना पुनरुत्पादन होण्यासाठी जे महत्त्वाचे घटक लागतात, त्याला सुद्धा प्रोटीन लागतं, त्याला सुद्धा एनर्जी लागते, त्याला सुद्धा ऑइल लागतं, म्हणजे फॅट लागते, त्याला सुद्धा व्हिटॅमिन मिनरलची गरज असते तिथं. तर हे घटक काय त्यांना मिळत नाहीत. त्याच्यामुळे परिणामी मग बॅक्टेरियल ग्रोथ होते आणि तिथे जखमा तयार होतात. ज्यावेळेस आपल्याला हे सगळं माहिती आहे, मिल्क फिवर झाला, हायपोफॉस्फेटेमिया झाला, किटॉसिस झाला, ॲसिडॉसिस झाला, आपल्याला हे वरून सगळं दिसतं. परंतु खुरांचे आजार हे हिडन एनिमी आहे, पडद्यामागं लपलेला शत्रू आहे शेतकऱ्यांसाठी. तर प्रत्येक दूध उत्पादकाला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की उद्यापासून त्यांनी गायींचे खुरं बघायला सुरुवात करावी. जर गायी गाभण नसतील जात तरी सुद्धा त्याच्या पाठीमागचं हे कारण असू शकतं. गायी दूध जास्त देत नाही त्याच्या पाठीमागचं पण कारण लेमनेस किंवा लॅमिनायटिस असू शकतो. खुरांच्या आजाराला लेमनेस आणि लॅमिनायटिस म्हणतात. आणि
गाईच्या दुधाची गुणवत्ता जरी येत नसेल, फॅट लागत नसेल, SNF लागत नसेल, त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ॲसिडॉसिस आणि त्याच्यामुळे तयार झालेलं हे दोन जे आहेत मास्टायटिस आणि मॅट्रायटिस. आता याचा मास्टायटिस, क्लिनिकल मास्टायटिस दिसत नाही, याचा अर्थ असा नाही की गाईच्या कासेमध्ये जे दूध तयार होतं किंवा गाईच्या कासेमध्ये सुप्त मास्टायटिस नसणार आहे. ॲसिडॉसिस जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला 100% मोठी रिस्क आहे सबक्लिनिकल मास्टायटिसची, आणि ती आपण वारंवार CM तिकीट वापरून म्हणा किंवा काय वापरून हे आपण बघायला पाहिजे. आता लेमनेसवरती येऊ. लेमनेसची जे ओळख करून घ्यायची म्हटलं तर पहिल्यांदी सर्वात महत्त्वाचं असं आहे की गाय ज्यावेळेस आपली चालते त्यावेळेस त्या गायीची चाल कशी. ज्या गायीचा बांधा म्हणजे पाठीमागून जर आपण गाय बघितली तर काही गायी अशा निमुळत्या असतात, बांधा वरती जिथं दोन्ही पायाच्या हाडं एकत्र मिळतात त्या ठिकाणी काही गाया निमुळत्या असतात. ज्या गायांचं हाडं म्हणजे वरचा सांधा जो आहे हा निमुळता आहे, अशा गायींमध्ये लेमनेस हा कमी प्रमाणात बघायला भेटतो. आणि ज्या गायींचा मागील बांधा हा रुंद आहे अशा गायींमध्ये आपलं लेमनेस जास्त प्रमाणामध्ये बघायला भेटतो. याचं कारण असं आहे की वेट बेरिंग किंवा लोड बेरिंग आपण जे म्हणतो त्या खुराला झालेल्या जखमांमुळं ते लोड बेरिंग होत नाही आणि परिणामी गाय स्वतःला ॲडजस्ट करण्यासाठी तिची चाल बदलते. आणि ही जी चाल आहे गायीची ही आपल्या लक्षात आली पाहिजे. मग त्याला कोरिलेट कुठं करणार आहे तर गायीच्या पाठीचा जो कणा आहे तो वाकलेला आहे का, आणि तो जर वाकलेला असेल तर इकडं बरेचशी शक्यता आहे, 50 ते 60% शक्यता आहे की गायीची चाल बदललेली असते. मग ही पाठीमागून गायीने चाललेलं आपल्याला बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, गायीचं कुबड झालं आणि गाय ज्यावेळेस खाली बसलेली असते त्यावेळेस आपण जर मागचे खुरं बघितले ते जर पाण्याने आणि ब्रशने साफ करून त्याचे फोटो घ्या आणि बघा, तुम्हाला प्लेन खुरं ॲक्च्युली हे प्लेन असायला पाहिजेत. परंतु ज्या गायींमध्ये लेमनेस लॅमिनायटिस असतो, मी तर म्हणाल आजच्या डेटला कालवडी जर सोडल्या गोट्यांमधल्या तर जी गाय दूध देणार आहे त्या प्रत्येक गायीच्या खुरामध्ये आज प्रॉब्लेम आहेत. हे शेतकऱ्यांना समजून येत नाही, परंतु जे खरंच त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना लगेच, माझ्यासारखा माणूस जर एखाद्या फार्मवर गेला तर मी गायीकडे बघत नाही, मी फक्त गायीचं शेण आणि गायीचे खुरच जास्त प्रमाणामध्ये बघतो की जेणेकरून माहिती पडतं या गोठ्यामध्ये काय असणार आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे. खूर तुम्ही धुतल्यानंतर त्याच्यामध्ये त्या काही ठिकाणी तुम्हाला रक्ताळलेल्या जखमा दिसतात, काही ठिकाणी चिरा दिसतात आणि काही ठिकाणी असं शेंबडासारखा पदार्थ, चिकट पदार्थ तिथून बाहेर येतात. म्हणजे त्याला ते ब्लड कोॲग्युलेशन आणि सिरम कोॲग्युलेशन असे प्रकार हे म्हणतात. आणि खुरांच्या ज्या जखमा आहेत त्याला वेगवेगळ्या टर्म्स आहेत, सोल अल्सर्स आहेत, सोल ॲब्सेस आहेत, व्हाईट लाईन डिसीज आहे, फॅट पॅड आहे, ॲब्रप्ट हुप लिजन्स आहेत, असे बरेचसे प्रकार आहेत. याच्यात जाण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्याला हे बघायला पाहिजे की खुरामध्ये जखमा आहेत का, आणि मग जखमा जर सापडल्या किंवा चिरा जर सापडल्या, उधळलेलं सापडलं, कुठं काही पेशी असे टोटल फायबर वापरून घासलेल्या ब्रशासारखं तिथली परिस्थिती झालेली असते. आणि जास्त करून आता त्याच्यात पण 2 प्रकार आहेत की बऱ्याचशा लोकांचं मत असं असतं गायीचे खुरं का खराब झाले तर कॉन्क्रीटच्या फ्लोअरवरती उभे आहेत. मी मनाई करत नाही किंवा मी नकार देत नाही त्या गोष्टीला. असू शकतो 5 ते 10% कॉन्क्रीट फ्लोअरचं सुद्धा कंट्रीब्युशन असू शकतं खुरं खराब व्हायला, परंतु 90 to 95% खुरं खराब व्हायला कारणीभूत म्हणजे रुमिनल ॲसिडोसिस आहे. आणि त्यात पण 2 प्रकार बघायचे, एक तर खूर मागच्या पायाचं बाहेरचं खूर, आणि बाहेर त्या खुरामध्ये जखमा जर बाहेरून आतमध्ये असतील, बाहेरचा भाग जास्त झिजलेला आहे आणि आतमधला भाग जास्त कमी झिजलेला आहे, अशा वेळेस तो लॅमिनायटिस किंवा तो लेमनेस हा बाहेरच्या फॅक्टरमुळे आहे, शरीराच्या आतमधल्या फॅक्टरने नाही. परंतु त्या जखमा जर आतमधून जास्त झिजल्या गेलेलं आहे आणि बाहेरून शाबूत आहे किंवा बाहेर कमी झीज झालेली आहे, तर मग मात्र 100% हे आपण ठरवायचं की मानायचंच की हा लेमनेसचा जो प्रकार आहे किंवा ह्या ज्या जखमा आहेत ह्या सर्व पोटातूनच
उगम पावलेले आहेत. मग आता हे सगळं झाल्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. मी ट्रीटमेंटच्या ज्याच्यात जास्त जाणार नाही. मी न्यूट्रिशनचा माणूस असल्या कारणाने मी तुम्हाला न्यूट्रिशनल मॅनिप्युलेशन कसे करायचे याच्यावरती मी जास्त हे करेन. आता आपल्याला एवढ्या सगळ्या डिसऑर्डर बघितल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली की रुमेनल ॲसिडॉसिस, गाईच्या पोटामध्ये पित्त आहे, या पित्तामुळंच हे सगळे प्रकार उद्भवतात. मग आपला पहिला फोकस कुठं असला पाहिजे की गाईच्या पोटातलं पित्त कसं कमी करायचं. ट्रीटमेंट तर करावीच लागणार आहे, त्याच्यासाठी खर्च होणारच आहे, पण पहिला कंट्रोलिंग फॅक्टर हा असायला पाहिजे की गाईच्या पोटातलं पित्त कसं कमी करायचं. मग गाईच्या पोटातलं पित्त कमी करायसाठी 2 मार्ग आहेत. एक, तुम्ही जेवढं खाऊ घालता, हिरवा चारा, वाळलेला चारा, नंतर पशुखाद्य, याच्यामधून चाऱ्याचं प्रमाण हे 60 ते 62% ठेवायचं आणि राहिलेलं जे प्रमाण आहे ते तुम्ही पशुखाद्याचं प्रमाण किंवा तत्सम जे पदार्थ तुम्ही खाऊ घालता, सरकीची डेप म्हणा, वालीस म्हणा, मकाबारडा, याचं प्रमाण. इवन तुम्ही 70% चारा केला आणि 30% पशुखाद्य ठेवलं तरी काही हरकत नाही, चांगले रिझल्ट येतील. दुसरी गोष्ट, जो वाळलेला चारा आपण खाऊ घालतो त्या चाऱ्याची क्वालिटी व्यवस्थित पाहिजे, चांगली पाहिजे, की जेणेकरून तो पचला पाहिजे आणि त्या पचल्यानंतर व्होलेटाईल फॅटी ॲसिड जास्त होऊन त्याच्यातून एनर्जी ॲनिमलला मिळते. दुसरी गोष्ट, आता गाईच्या पोटामध्ये पित्त आहे, खाऊ घालायचं तर कंट्रोल आपण केलं, पण जे ऑलरेडी लॅक्टिक ॲसिड रुमेनमध्ये आहे त्याला कसं बाहेर काढायचं. गाईच्या पोटामध्ये म्हणजे गाईच्या शरीराला किंवा पोटामध्ये जे बॅक्टेरिया असतात, आपलं मायक्रोब्स असतात, त्याच्यामध्ये फक्त फायबर डायजेस्टिंग बॅक्टेरियामध्येच कॅपॅसिटी आहे की ते लॅक्टिक ॲसिड खाऊन किंवा त्याचा उपयोग करून ते प्रोपियोनिक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर करतात. मग आपल्याला आणि या लॅक्टिक ॲसिडोसिसमुळे काय होतं, लॅक्टिक ॲसिडच्या त्या ठिकाणी असल्यामुळं काय होतं, या बॅक्टेरियांची संख्या कमी झालेली असते. मग या बॅक्टेरियांची संख्या कशी वाढवायची. पचनीय वाळलेला चारा आपण द्यायला सुरुवात केली, पण एक दुसरा इंट्रिन्सिक फॅक्टर असा आहे की जो डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवायला मदत करतो आणि तो इंट्रिन्सिक फॅक्टर म्हणजे ईस्ट कल्चर. त्यातल्या त्यात लाईव्ह ईस्ट कल्चर. बरेचसे तुम्ही ईस्ट कल्चर प्रॉडक्ट मार्केटमधनं विकत घेताना त्याच्यावर बघा, बऱ्याचशा त्याच्यावर लिहिलेलं असतं इनॅक्टिव्ह ईस्ट, डाईड ईस्ट, लाईव्ह ईस्ट. तर कृपा करून सगळ्यांनी, जर कुणी आणत असेल ईस्ट कल्चर तर लाईव्ह ईस्ट वापरा. एका गाईला एका दिवसासाठी जवळपास 25 ते 40 बिलियन CFU पर्यंत ईस्टचे स्पोअर तिथं गेले पाहिजेत. मग तुम्ही खाऊ घालताना त्याचा डोस रेट किती आहे, त्याच्यामध्ये ईस्टचे स्पोअर किती आहेत, एक सॅक्रमायसिस सर्वेसी असेल किंवा अजून काही असेल तर त्याचे CFU किती, 5 बिलियन पर ग्राम आहे, 2 बिलियन आहे, 10 बिलियन आहे, 20 बिलियन आहेत. त्याच्यानुसार कमीत कमी 25 बिलियन CFU तुम्हाला पाहिजेत आणि त्या प्रॉडक्टमध्ये असणाऱ्या CFUच्या प्रमाणानुसार तुम्ही डोस कमी जास्त त्या प्रॉडक्टचा करू शकता. आणि ईस्ट कल्चर हे कमीत कमी तुम्हाला 3 महिने खाऊ घालावं लागेल, त्यावेळेस कुठं रुमेनल ॲसिडोसिस कंट्रोलमध्ये येतो. असं जर तुम्ही केलं, 8 दिवस खाऊ घातलं, नंतर 3 आठवडे खाऊच नाही घातलं, परत 8 दिवस खाऊ घातलं, तर रुमेनल ॲसिडोसिस कंट्रोलमध्ये बिलकुल येणार नाही. त्याच्यामुळे ईस्ट कल्चर हे तुम्हाला 3 महिने कंपल्सरी खाऊ घालावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट्स येतील. दुसरी गोष्ट, यांनी झालं रुमेनल ॲसिडोसिस कंट्रोल. ज्यावेळेस रुमेनल ॲसिडोसिस असतो आणि गाईचं शेण पातळ असतं, त्यावेळेस ज्या काही प्रमाणामध्ये आपण मिनरल्स वगैरे देतो, मिनरल मिक्सचर देतो सो कॉल्ड, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन A, D3, E हे व्हिटॅमिन्समधले आणि मिनरल्समध्ये, मायक्रो मिनरल्समधले झिंक, कॉपर, मँगॅनीज, सेलेनियम आणि परत एक व्हिटॅमिन असतं जे खूप कमी क्वांटिटीत लागतं, बायोटेन. हे जे महत्त्वाचे घटक आहेत की हे जे महत्त्वाचे घटक आहेत की जे आतमधल्या सगळ्या रिॲक्शन्स कंट्रोल करतात किंवा त्याच्यामध्ये सहभागी होऊन जनावरांना मदत करतात, हे सगळे त्या शेणामुळं
वॉशआउट होतात. आणि परिणामी काय होतं, आधीच आपण कमी मिनरल मिक्सचर खाऊ घालतो आणि त्याच्यानंतर पातळ शेणामुळे जे काय खाऊ घालतो ते सुद्धा बाहेर जात आहे. मग सगळ्यात महत्त्वाचे जे मिनरल्स आपल्याला पाहिजेत, झिंक झालं, मँगॅनीज, कॉपर आणि सेलेनियम आणि बायोटिन, हे खूप महत्त्वाचे आहेत की जे आपल्याला त्या गाईला द्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट, वाळलेल्या चाऱ्याची व्यवस्थापन, चांगल्या चांगल्या क्वालिटीचा वाळलेला चारा द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, लाईव्ह ईस्ट कल्चर त्या गाईला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत द्यायला पाहिजे. मी यापुढे जाऊन असं म्हणेल की ज्या पहिल्यांदा 5 गोष्टी सांगितल्या मी कंट्रोल, ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही, त्या म्हणजे आपण मोजून कधीच खाऊ घालू शकत नाही. वेळा आपल्या बदलतात खाऊ घालायच्या, दूध काढायच्या वेळा बदलतात, गाय किती पाणी पिते याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे आणि आपल्याला माहीत नसतं, आणि त्या पाण्याची क्वालिटी काय हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं ॲसिडॉसिस हा गाईच्या पोटात होणारच नाही असं काहीच नाही आहे. तो दिवसभरात कधी होऊ शकतो, कधी गायब होऊ शकतो. त्याचे जे स्पाईक असतात, जसं आपण ECG काढतो त्यावेळेस आपल्याला त्या पेपरवरती स्पाईक्स येतात, त्या स्पाईक्सप्रमाणे त्याचं pH कमी जास्त होतो. आणि हा pH जर एका कमी स्पाईक्सचं जर आपल्याला पाहिजे असेल, त्याचं बनणं आणि कमी होणं, pH वाढणं आणि कमी होणं हे जर कमी अंतरामध्ये ठेवायचं असेल, तर मी या मताचा आहे, गाय जोपर्यंत आपल्या गोठ्यात आहे तोपर्यंत 365 दिवस ती गाय गाभण असो किंवा नसो, दूध देत असो किंवा नसो, इवन तुम्ही कालवडी घ्या आणि वासरं घ्या, वर्षाचे 365 दिवस त्या गायींना किंवा त्या कालवडींना आणि वासरांना वर्षाचे 365 दिवस ईस्ट कल्चर हे दिलंच पाहिजे. आणि आता हा एक आपण हे केलं म्हणजे याने काय होतं की जे लॅक्टिक ॲसिड आहे ते कन्वर्ट होतं प्रॉपियोनिक ॲसिडमध्ये. परिणामी प्रॉपियोनिक ॲसिड तयार झाल्यामुळे गाईला एनर्जी जास्त मिळते. आणि ईस्ट कल्चर खाऊ घातल्यानंतर पहिला जो आपल्याला परिणाम दिसतो तो म्हणजे शेणाची कन्सिस्टन्सी बदलणं, घट्ट शेण यायला लागणं, नंतर दुधाची फॅट वाढते, दुधाची SNF वाढते, आणि शेवटी जर एनर्जी शिल्लक राहिली, किती एनर्जी शिल्लक राहते हे आतमध्ये किती लॅक्टिक ॲसिडोसिस होता आणि त्यांनी किती हानी केलेली आहे याच्यावरती अवलंबून आहे. आणि ज्यावेळेस एनर्जी स्पेअरमध्ये राहते किंवा ऊर्जा स्पेअरमध्ये राहते त्यावेळेस आपल्याला दूध वाढल्याची लक्षणं दिसून येतात आणि त्याला बराचसा वेळ जातो. आता हे झालं ॲसिडोसिस कंट्रोल करणं. लॅमिनायटिस आणि लेमनेस कसा कंट्रोल करायचा? तर लॅमिनायटिस कंट्रोल करण्यासाठी किंवा झालेली हानी भरून काढण्यासाठी त्याला 1 किंवा 2 महिने लागत नाही, त्याला 7-7, 8-8 महिने वेळ लागतो. कारण शेवटी खुराची वाढ आणि शिंगाची वाढ ह्या हार्ट टिश्यूज आहेत, त्याची वाढ ही खूप कमी पेसनी, कमी स्लो रीतीने होते. आणि खूर अशी गोष्ट आहे की ज्याचा जमिनीशी दररोज संपर्क येतो. तिथं झीज ही दररोजची असणार आहे, काही ना काही घाण तिथं लागणारच आहे. मग त्या ज्या लॅमिनायटिस आणि लेमनेस ज्या जखमामुळे तयार झालेल्या आहे त्या जखमा जर भरून काढायच्या असतील आणि तिथल्या ज्या कोरियमच्या ज्या सेल असतात त्याची ग्रोथ करायची असेल, फॅटपॅड कमी करायची असेल आणि टणकपणा खुराचा वाढवायचा असेल, तर झिंक, मँगॅनीज, कॉपर, सेलेनियम आणि बायोटिन हे घटक असणारं प्रॉडक्टच तुम्हाला खाऊ घालावं लागलं. आज हा प्लॅटफॉर्म नाही आहे की मी तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टचं नाव सांगणार, परंतु मी त्यातले घटक तुम्हाला सांगितले, तुम्ही मार्केटमधून शोधा आणि ते गायींना खाऊ घाला. मग खूप काही असे संगमनेर तालुक्यातून, श्रीरामपूर तालुक्यातून, नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये असे खूप काही उदाहरणं बघितले आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे ते खाऊ घातल्यानंतर 4-4, 5-5 महिने लागले ते खुरांच्या जखमा वगैरे भरून निघायला. आणि मला विश्वास नाही पटणार, नगर जिल्ह्यातच घोगरगावच्या आसपास काही शेतकरी आहेत की जिथं मी एकच व्हिजिट मारली, सगळं बघितलं आणि हे प्रॉडक्ट्स रेकमेंड केले. त्यांना 3-3, 4-4 लिटरने त्यांच्या गायी दुधाला वाढल्या आणि त्यांचे आज सगळे प्रॉब्लेम्स जवळपास ॲसिडोसिस आणि लेमनेसचे आज त्यांचे सगळे प्रॉब्लेम जवळपास संपलेले आहेत. वाटलं तर तुम्ही त्या लोकांशी चर्चा पण करू शकता. आता याच्यासाठी मॅनेजमेंट काय करायला पाहिजे, ही झाली ट्रीटमेंट आस्पेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस
जवळपासच्या डॉक्टरकडनं अँटीबायोटिक ट्रीटमेंट पण करून घ्याल. डॉक्टर स्टेरॉइड पण देऊ शकतील, अँटीबायोटिक देऊ शकतील, अँटीबायोटिक देऊ शकतील. गाईच्या खुरावर, जखमावरती ज्यावेळेस तिथं सूज आहे किंवा काय काय अजून काही प्रकार आहे त्यासाठी ट्रीटमेंट करून घ्या. परंतु या सर्व प्रकारासाठी ईस्ट कल्चर आणि हे 5 मिनरल असणारं आणि बायोटिन असणारे प्रॉडक्ट्सच तुम्हाला संजीवनी म्हणून तिथं काम करणार आहेत. मी काही कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट प्रमोट करत नाही आहे किंवा करणार पण नाही आहे आजच्या या प्लॅटफॉर्मला. जर तुमचे प्रश्न असतील तर ते वेगळ्या पद्धतीनं मग मी नंतर हे करेन. आता याची मॅनेजमेंट कशी करायची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिशनल मॅनेजमेंटच ही तुम्हाला करावी लागणार, की जे मी मगाशी उपाय सांगितले. आणि दुसरी मॅनेजमेंट म्हणजे फार्म मॅनेजमेंट, ज्याला आपण काऊ कम्फर्ट म्हणतो. बरेचसे गोठे असे मी बघितलेत की आपल्या हव्यासापायी आपण खूप गाई किंवा कालवडी करून ठेवतो आणि जिथं फीडचं मॅनेजर असतं, ज्या ठिकाणी गाई खातात किंवा ज्या ठिकाणी गाई पाणी पितात, तिथं गाईंना जागाच मिळत नाही पाणी प्यायसाठी आणि खाद्य खायसाठी. मग जो स्ट्रॉंगर असतो तो स्ट्रॉंगरच होत जातो आणि जो विकर असतो तो विकरच होत जातो. त्याच्यामुळे जर ओपन गोठा असेल, लूज हाऊसिंग सिस्टीममधला जर गोठा असेल, तर प्रत्येक जनावराला कमीत कमी 175 ते 200 स्क्वेअर फीटपर्यंत जागा मिळालीच पाहिजे. प्लस त्या गोठ्यामधलं वातावरण जे आहे हे ड्राय वातावरण पाहिजे, व्हेंटिलेशन व्यवस्थित पाहिजे. हा इश्यू आला ॲनिमल वेलफेअरचा, म्हणजे जेणेकरून ॲनिमल्सवरती स्ट्रेस फॅक्टर हा कमी राहील. जर स्ट्रेस ऑलरेडी आहे आणि आपण हे ईस्ट कल्चर आणि मिनरल वगैरे सगळं देत बसलो आणि बाकीची फिडिंग मॅनेजमेंट जरी करत बसलो तरी त्याचा जास्त फरक पडत नाही. किंबहुना काय होतं की आपले पैसे वायाला जातात. नंतर महत्त्वाची मॅनेजमेंट म्हणजे ड्राय पिरियडची जी मॅनेजमेंट आहे या मॅनेजमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर एखाद्या दिवशी असा वेळ मिळाला तर एखाद्या ठिकाणी आपण ड्राय पिरियड मॅनेजमेंटवरती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि एक्सप्लेनेशन पण घेऊ, किंवा आपल्या जवळपास जे कोणी व्हेटरनरी डॉक्टर्स असतील किंवा काही शेतकरी असतील जे मॅनेजमेंट करत असतील त्यांच्याकडनं आपण माहिती घ्या आणि ती अंमलात आणायचा प्रयत्न करा. आता मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की याचं इकॉनॉमिक्स काय. ह्या ज्या सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत याचं इकॉनॉमिक्स मला थोडंसं समजून सांगायचं आहे, की जेणेकरून आपण प्रत्येकजण जो व्यवसाय करतो हा पैसे कमवण्यासाठी असतो किंवा प्रॉफिट कमवण्यासाठी असतो. परंतु जे काही गैरसमज असतील किंवा बरेच लोक काय करतात, या गोठ्यामध्ये तसं हे करतात म्हणून मी माझ्या गोठ्यात करतो, पण प्रत्येक 2 गोठ्यामध्ये ज्या गायी असतात त्या सारख्या नसतात, त्यांची रचना पण नसते, त्यांची फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री कधीच चेंज होत नाही. परंतु फिडिंग वेगवेगळं असतं, प्रमाण वेगवेगळं असतं, परिस्थिती वेगवेगळी असते. मग अशा ठिकाणी कंपॅरिझन करून बिलकुल चालत, गोठ्यात तरी कंपॅरिझन करायला नाही पाहिजे, यांनी हे केलं म्हणून मी हे करतो म्हणून. तर आपल्या गायींना किती लागणार आहे, काय लागणार आहे, आपण काय खाऊ घालतो, किती खाऊ घालतो, कसं खाऊ घालतो, त्यांची मॅनेजमेंट, गोठ्यातली मॅनेजमेंट कशी, याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आता त्याच्या आपण अर्थकारणाकडे येऊ. एखाद्या वेळेस एखाद्या गायीला गोठ्यामध्ये मास्टायटिस झाला तर आपण ट्रीटमेंटकडे जास्त वळतो, किंवा कोणताही आजार झाला तर ट्रीटमेंटकडे वळतो. मग ट्रीटमेंट करताना औषधं पण विकत आणावं लागतात, डॉक्टरचा खर्च, डॉक्टरची व्हिजिट फी असते, प्लस दूध किती लॉस होतं हे तर आपल्याला आपण काढतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रस्ट्रेशन फॅक्टर, मानसिक त्रास मालकाला. मग याच्यामधून आपला इकॉनॉमिकल लॉस किती होतो मी फक्त दुधाच्या हिशोबात सांगेन. आणि एक गोष्ट जाता जाता एक सांगून जातो, मेटाबॉलिक डिसऑर्डर एक वेळ तुमच्या गोठ्यात थायलेरिया झाल्यानंतर तो कव्हर होऊ शकतो, परंतु जर मेटाबॉलिक डिसऑर्डर झाल्या तर सहजासहजी ह्या गोठ्यातून बाहेर जात नाहीत. आणि त्याची जी कॉस्ट आहे ही इतकी हाय असते, इतकी जास्त असते की आपण त्याच्यातून उतरू शकत नाहीत लवकर. दुसरी गोष्ट, जर एखादा कमर्शियल गोठा असेल आणि त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळं फिडिंगकडं आणि मॅनेजमेंटकडं जर दुर्लक्ष झालं
तर त्याच्यातून जो लॉसेस होतात त्या लॉसेसमुळं त्या पूर्ण गोठ्यात जेवढ्या गायी आहेत त्याच्यापैकी जवळपास 25% गायी ह्या विल्यानंतरच्या 65 दिवसाच्या आतमध्येच निगेटिव्ह इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला गोठ्यात आणून सोडतात. तिसरी गोष्ट काय असते की हे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत ह्या गाय व्यायच्या आधी 60 दिवस आणि विल्यानंतरचे 90 दिवस एवढ्या पिरियडमध्येच होतात आणि त्याचा फटका हा नंतर जास्त बसत जातो. म्हणून आपल्याला मॅनेजमेंटचे 5 महिने सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर याच्यात मेटाबॉलिक डिसऑर्डर्सवरती जेवढा खर्च होतो आपल्याला किंवा ते गोठ्यातून घालवायला जेवढा खर्च येतो किंवा गाय बरी करायला खर्च येतो तर त्याच्यामध्ये दुधाचा पण लॉस होतो. प्रेग्नन्सी एस्टॅब्लिशमेंट किंवा कन्सेप्शन होत नाहीत हा सुद्धा लॉस होतो. तर याचा लॉस इतका मोठा आहे की तुमच्या गोठ्यातलं डायरेक्ट इन्कम जे आहे जे रिलेटेड टू रिड्युस्ड मिल्क यील्ड दूध कमी झाल्याचं जे डायरेक्ट इन्कम आहे त्याच्या प्रपोर्शनपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये त्याचे लॉसेस आहेत. अल्टिमेट गोल काय असायला पाहिजे आपला या प्रकरणामध्ये सगळा, तर अल्टिमेट गोल सांगायच्या आधी मी तुम्हाला काही फॅक्ट्स अँड फिगर्स देतो. एका गायीमध्ये गोठ्यात जर मिल्क फिवर झाला तर त्या गायीमध्ये आपण पूर्ण एका व्यतामध्ये जवळपास 286 ते 300 लिटर दूध आपल्याला कमी मिळतं. एखाद्या गायीचा जर जार अडकला आणि त्याची ट्रीटमेंट झाली तर त्याच्यापासून जे होणारं नुकसान आहे ते जवळपास एका व्यतामध्ये 500 ते 550 लिटरचं नुकसान होतं. किटॉसिस जर झाला गायीला तिथं सुद्धा 506 ते 500 माझ्याकडे जो डेटा आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो 506 ते 525 लिटरपर्यंत एका व्यताला दूध कमी मिळतं. मास्टायटिस जर झाला तर तोच आकडा जवळपास 200 ते 250 लिटरपर्यंत आहे एका व्यतामध्ये. आणि जर लेमनेस जर झाला गाईला तर कमीत कमी 1000 लिटरचा एका व्यताला फटका पडतो. मग ह्या ज्या लिटर दूध किती लिटर आपल्याला कमी मिळतो याचं जरी तुम्ही इकॉनॉमिक्स लावलं तरी तुम्हाला त्याची सिव्हिरिटी लक्षात येईल. मग आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की अल्टिमेट गोल आपला काय पाहिजे, मेटाबॉलिक डिसऑर्डर्सला गोठ्यामध्ये स्थान नको आहे. मग त्याला उपाय काय, इन्फ्लुएन्शियल न्यूट्रिशन पाहिजे. त्या गाईच्या वजनानुसार तिच्या प्रोडक्शन स्टेजनुसार त्याच्या लॅक्टेशन स्टेजनुसार आणि तिच्या प्रेग्नन्सीच्या स्टेजनुसार तिला ड्राय मॅटरच्या स्वरूपामध्ये तिला खाद्य गेलं पाहिजे की ना की मी इतका किलो वाळलेला चारा घातला आणि मी इतका किलो मुरघास घातला आणि मी इतका किलो पशुखाद्य घातलं, हे नाही झालं पाहिजे. हे आपल्याला शिकायला पाहिजे. आणि जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी तुम्हाला कधीही मदत करायला तत्पर आहे. आणि दुसरा म्हणजे होलिस्टिक अप्रोच पाहिजे की गोठा मॅनेजमेंटमध्ये, जेणेकरून मी मगाशी सांगितलं की गायींसाठी स्पेस, खाण्याच्या मॅनेजरला पाणी पिण्याच्या हौदावरती गायींना पुरेशी स्पेस मिळाली पाहिजे की जेणेकरून त्यांना जेवढं पाहिजे तेवढं पाणी पिता येईल आणि चारा खाता येईल. आणि गोठ्यामधलं जे वातावरण पाहिजे ते दमट नको, खेळती हवा असलेलं पाहिजे, हे थोडक्यात फ्रेश वातावरण पाहिजे. अजून एक आहे मॉनिटरिंग कसं कराल किंवा प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज काय द्यावा. ह्या सगळ्या आपण जे आता डिस्कस केल्या ह्या ट्रीटमेंट स्ट्रॅटेजीज झाल्या. पण प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज काय, तर एकमेव प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी याला अशी मी तुम्हाला सजेस्ट करेल की जो क्लोजअप पिरियड असतो गाईचा गाभणपणामध्ये शेवटचे 21 दिवस, हे शेवटचे 21 दिवस जर आपण व्यवस्थितरित्या हँडल केले तर मला नाही वाटत गाईमध्ये मिल्क फिवर, किटॉसिस, रिटेन्शन ऑफ प्लासेंटा वगैरे ह्या गोष्टी होतील. ॲसिडॉसिस वगैरे होऊ शकतात, लेमनेस होऊ शकतात, परंतु ॲटलिस्ट 1001 लिटरचं दूध आपण वाचवू शकतो की जे आपल्याकडं मिल्क फिवर, किटॉसिस किंवा रिटेन्शन ऑफ प्लासेंटामुळे आपण गमावतो. आणि क्लोजअप पण काय आहे याच्यावर सुद्धा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण एक सेपरेट डायटरी कॅटॅनायन बॅलन्स काय असतं, क्लोजअप पिरियड कसं करायचा, काय करायचं, त्याच्यामध्ये घ्यायची काळजी कोणती, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन काय पाहिजे,
या सगळ्याचं आपण दुसऱ्या एका फेसबुक लाईव्हवरती किंवा कुठं आपण सेमिनार किंवा वर्कशॉप्स अरेंज करून आपण त्याच्यावरती माहिती घेऊ शकतो. परंतु जाता जाता एक मेसेज देतो तुम्हाला परत एकदा. मग अशी मी सांगितला, परंतु सरते शेवटी एक मेसेज असा देतो की गोठ्यात उभी असलेली गाय भले ती दूध देत असेल किंवा नसेल, गाभण असेल किंवा नसेल, परंतु तिला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर दररोज ईस्ट कल्चर खाऊ घालणं हे आपल्या फायद्यासाठी इष्ट ठरेल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आपण ऐकून घेतल्याबद्दल आपले धन्यवाद. आता जे प्रश्न काही आलेले आहेत, बरडा शिजवून खाऊ घालणं योग्य आहे का, प्रवीण भागवत म्हणून आहे. तर माझ्या मते गाईला खाऊ घालताना काहीही न भिजवता आणि न शिजवता खाऊ घालायला पाहिजे. ज्या गोष्टी आपण भिजवून खाऊ घालतो किंवा शिजवून खाऊ घालतो त्यामध्ये गाय चावून खात नाही. आणि चावून न खाल्ल्यामुळं रुमेनमध्ये म्हणजे तोंडामध्ये लाळेमधून जे सोडियम बायकार्बोनेट येतं ते तयार होत नाही. परिणामी रुमेनमध्ये त्याचं बफरिंग होत नाही, आणि बफरिंग झालं नाही की ॲसिडोसिस वाढतो आणि सगळेच प्रॉब्लेम येतात. नवले साहेब, काही प्रश्न असतील तर मला सांगा. एक प्रश्न आहे हनुमंत कुबेर म्हणून यांचा. त्यांनी प्रश्न केलाय, खुरं चेक करताना काय पाहावे. खुरं चेक करताना एक हे बघायला पाहिजे की पहिल्यांदा तर खुरं हे सगळे घाणीने माखलेले असतात. ते पाणी आणि कपडे धुवायच्या ब्रशने पहिल्यांदा साफ करून घ्या. ते साफ झालं की पहिल्यांदा फोटो काढून घ्या, आणि फोटो काढल्यानंतर कुठं तुम्हाला जखमा दिसतात, चिरा दिसतात, वाटलं तर माझ्या नंबरवर तुम्ही जरी व्हॉट्सअप केला तरी सुद्धा मी त्याच्यावरती उपाय काय करायचे किंवा ॲक्च्युअल कंडिशन काय आहे हे सांग. आता फेसबुक लाईव्हवरती एवढं हे नाही औषध वगैरे त्याच्यावर टाकायची गरज नाही आहे. अजून एक प्रश्न आहे नामदेव पवार म्हणून, वाळलेल्या चाऱ्यात भाताचा पेंडा वगैरे वापरला जातो, त्याच्यावर युरिया प्रक्रिया करत नाहीत लोक. तर जर तुमच्याकडं त्यांचा अजून प्रश्न आहे त्याच्यातच, वाळलेल्या चाऱ्यामध्ये पिंजर किती उपयुक्त आहे आणि किती प्रमाण ठेवावे. तुमच्याकडे जर पहिला म्हणजे तिकडे जर शाळू असेल, कडबा असेल तर त्याच्यावर जास्त भर द्या. युरिया ट्रीटमेंट केली तर खूप चांगलं, नाही केली तरी चांगलं. परंतु जी पचनीयता आहे चाऱ्याची, त्या चाऱ्याच्या पचनीयतेमध्ये पहिला नंबर लागतो याचा कडबा कुट्टीचा, 2 नंबरला गव्हाच्या भुशाचा, 3 नंबरला हरभऱ्याच्या काडाचा, 4 नंबरला मग तुमचा भाताचा पेंडा येतो. पण ज्यावेळेस भाताचा पेंडा आपण खाऊ घालतो त्यावेळेस त्याच्यामध्ये लिग्निन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर लिग्नोसेल्युलोजचे जे बॉन्ड्स आहेत, हे बॉन्ड्स सैल करण्यासाठी की जेणेकरून त्याचं पचन होईल याच्यासाठी मार्केटमध्ये काही एन्झाईम्स आहेत, त्या एन्झाईमचं प्रॉडक्ट वापरायला करायला पाहिजे. अजून एक प्रश्न आहे अविनाश ढगे म्हणून. त्यांचं प्रश्न असा आहे की ड्राय पिरियडमध्ये मिनरल मिक्सचर द्यायचं नाही. ड्राय पिरियड म्हणजे पूर्ण 60 दिवसामध्ये नाही म्हणून सांगितलं मी. शेवटचे जे 14 ते 21 दिवस आहेत त्या दिवसांमध्ये तुम्हाला कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम या सॉल्टचं देणं कंट्रोल करायचं आहे. त्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, क्लोजअप प्रेमिक्सेस वगैरे आहेत, ते तुम्ही देऊन उपयोग करून घेऊ शकता.
रवींद्र नवले साहेब, काही प्रश्न असतील तर मला सांगा, मी उत्तरं देईल त्यांची. मुन्नाभाई सय्यद म्हणून कोणतरी प्रश्न टाकलाय की कोणतं प्रॉडक्ट सुचवा, परंतु हा प्लॅटफॉर्म नाही आहे सुचवण्याचा. बोला साहेब. व्हॉट्सअप केले मेसेज. बरं बरं, ठीक आहे. 2 मिनिटाचा मला वेळ द्या. व्हॉट्सअपवरती प्रश्न आलेले आहेत, ते वाचून मी तुम्हाला उत्तर देतो. बाप्पूसाहेब सोपान तांबे यांचा प्रश्न आहे, ईस्ट कल्चर कशातून मिळू शकते? ईस्ट कल्चर कशातून मिळत नाही, त्याचे मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स असतात, ते वापरावे लागतील. घरी आपण ईस्ट कल्चर नाही बनवू शकत. एक प्रश्न विचारलाय, मला नाव माहीत नाहीये, जास्त मुरघास खाऊ घालणं हे कितपत धोकादायक ठरू शकते पचनाला? पहिली गोष्ट असं आहे की जास्त म्हणजे किती क्वांटिटी. आता माझा जो एक्सपिरियन्स आहे मागच्या 4 म्हणजे 2013-14 पासनं, जर गाईचं दूध हे 10 लिटरपर्यंत असेल तर तिला 12 किलोपर्यंत मुरघास तिला दिवसाला पाहिजे. जर 15 लिटरपर्यंत असेल तर 18 किलो मुरघास पाहिजे. आणि 20 लिटरच्या पुढे ज्यावेळेस गाय सरकते त्यावेळेस 1 लिटर दुधाला 1 किलो मुरघास इतकं प्रमाण द्यायला पाहिजे. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने इथं प्रत्येकाला समजून घ्यावी लागेल की तुम्हाला तेवढ्या क्वांटिटीमध्ये मुरघास खाऊ घालताना त्या मुरघासामध्ये पाण्याचं प्रमाण किती आणि ड्राय मॅटरचं प्रमाण किती हे बघा. जर ड्राय मॅटर कमी असणार, आता शक्यतो शेतकऱ्यांच्या दारात जो मुरघास बनवून तयार आहे, मी बऱ्याच सॅम्पल्स चेक केले, मला कुठल्याच शेतकऱ्यांकडं 30% वरती ड्राय मॅटर सापडलेलं नाही. मग ज्यावेळेस मी ही जी क्वांटिटी सांगितलेली आहे ही जवळपास 33 ते 35% ड्राय मॅटर असलेली क्वांटिटी सांगितली. मग ज्यावेळेस तुमच्या मुरघासातलं प्रमाण जर 30% कमी असेल तर ती क्वांटिटी जास्त होईल. परंतु याच्यामध्ये अजून एक मोठा धोका निर्माण होतो जास्त मुरघास खाऊ घातल्यानंतर. जर मुरघास खाऊ घालताना जर तुमच्याकडे वाळलेल्या चाऱ्याची कमतरता असेल किंवा वाळलेला चाराच जर नसेल तर मात्र रुमेनल ॲसिडोसिस पटकन तयार होतो. त्याच्यामुळं मुरघासामध्ये असलेली ड्राय मॅटर चेक करा, त्या ड्राय मॅटरच्या हिशोबानुसार तिला मी सांगितलेल्या क्वांटिटीनुसार खाऊ घाला. परंतु खाऊ घालताना मुरघास एवढ्या क्वांटिटीमध्ये खाऊ घालताना प्रत्येक गाईला 5 ते 6 किलो किंवा किंबहुना 4 किलोपर्यंत वाळलेला चारा हा गेलाच पाहिजे. कंपल्सरीच वाळलेला चारा. हे म्हणायचं नाही की माझ्याकडे मुरघास आहे मी फक्त मुरघासच खाऊ घालू शकल, ते बरबादीचं कारण ठरू शकतं. दुसरा प्रश्न असा आहे, हिरव्या चाऱ्याची कुट्टी एका वेळी किती किलो पर्यंत द्यावी? परत तोच प्रश्न आला, किती किलो देण्यापेक्षा तुम्ही तो चारा कोणत्या स्टेजला कापलेला आहे, त्याची कुट्टी कधी केलेली आहे आणि तुम्हाला किती वाजता खाऊ घालायचा, म्हणजे कुट्टी कापल्यापासून तर खाऊ घालेपर्यंत किती तासाचा वेळेमध्ये गेला आणि त्यातलं पाणी किती कमी झालं, याच्यानुसार त्याचं प्रमाण तुम्ही द्यायला पाहिजे. सिस्टिक ओव्हरी होऊ नये. तिसरा प्रश्न आहे, सिस्टिक ओव्हरी होऊ नये यासाठी काही उपाय सांगा. सिस्टिक ओव्हरी मी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी योग्य माणूस नाही आहे. तुम्ही एखाद्या
गायनेकोलॉजिस्टला गायनेकोलॉजिस्ट बरोबर चर्चा करून त्याचं उत्तर मिळवावं. याबद्दल मी थोडंसं दिलगिरी व्यक्त करतो. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून. चौथा प्रश्न आहे, खनिज मिश्रणे गाभण काळात शेवटच्या 3 आठवड्यात द्यायची की नाही हे स्पष्ट करा. शेवटच्या 3 आठवड्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॅल्शियम प्रिपरेशन्स हे द्यायला नाही पाहिजे. आता मिनरल मिक्सचर जरी दिले तर त्यातून कॅल्शियम कमीच येतं, परंतु ज्यावेळेस गाय शेवटच्या 3 आठवड्यामध्ये गाभण काळाच्या शेवटच्या 3 आठवड्यामध्ये असते त्यावेळेस जे मिनरल मिक्सचर आपण देणार आहे त्याची क्वांटिटी कमी असते, कारण त्यावेळेस गाईचं प्रोडक्शन नाही आहे, रिप्रोडक्शन पण नाही आहे, म्हणजे ऑलरेडी आहे ती पण ती विण्याच्या ह्याच्यात आहे. त्याच्यामुळं शक्यतो कॅल्शियमचं प्रमाण हे कमीच असतं. परंतु कॅल्शियम प्रिपरेशन इन द सेन्स कसं की बाकीचे लोक जे लिक्विड कॅल्शियम वापरतात, जेल्स वापरतात वगैरे, हे बेसिकली टाळणं पाहिजे. आणि जर आपण कॅल्शियमचा मारा करतच राहिलं त्या प्रमाणात गाईला तर कॅल्शियम लागणारच आहे, परंतु ते कंट्रोल्ड फॅशनमध्ये पाहिजे. ते जर नाही, त्याचा जर मारा करत राहिला आपण तर पिल्यानंतर काय होतं की गाय दूध द्यायला सुरुवात करते आणि दुधामध्ये जे कॅल्शियम पाहिजे हे कुठून येणार, तर हे हाडांमधनं कॅल्शियम येतं. आणि मग जी मेटाबॉलिझम असते, थायरॉइड पॅराथायरॉइड ग्लँडची जी मेटाबॉलिझम असते ज्याच्यामुळे कॅल्शियम रिसॉर्प्शन वगैरे, जर आपण कॅल्शियमचे प्रिपरेशन आधी दिले तर ह्या ग्लँड सुप्तावस्थेत राहतात, त्या त्यांचं काम करत नाही. रिसॉर्प्शन बोनमधून रक्तामधून दुधामध्ये ही प्रक्रिया थांबते. म्हणून कॅल्शियमचे प्रिपरेशन्स देण्यामध्ये कंट्रोल याच्यासाठी करायचा की त्या ग्लँड भिल्यानंतरच्या काळामध्ये त्या ग्लँडचं थायरॉइड ग्लँडचं जास्त करून पॅराथायरॉइड ग्लँडचं फंक्शनिंग जास्त चांगल्या प्रमाणात व्हावं. नंतर एक प्रश्न अजून आहे, भरडा शिजवून खाऊ घालणं योग्य आहे का? मी या मताचा आहे. म्हणजे हे प्रत्येकाने अवलंबवलं पाहिजे. जे काय आपल्याला पशुखाद्य किंवा काय जे तत्सम पदार्थ द्यायचे हे कधीही 5 मिनिटासाठी सुद्धा भिजवले नाही पाहिजेत, किंवा शिजवणं तर लांबची गोष्ट राहिली, ते कोरड्या स्वरूपातच गाईला गेले पाहिजे. आणि जास्त करून जर तुम्हाला शक्य झालं तर वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी, हिरव्या चाऱ्याची कुट्टी त्याच्यावर ते मिक्स करून सगळं एका घासामध्ये मिळेल अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट केली तर खूप फायद्याचं ठरेल. नंतर प्रश्न आहे, खूर चेक करून घासून घेतले पाहिजे का आणि त्यावर काय औषध टाकले पाहिजे का? खूर चेक केल्यानंतर जर जखमा असतील तर घासू नका, त्याच्यावर काही औषधं टाकू नका, काही उपयोग होत नाही. कारण खुराच्या ज्या जखमा आहेत ह्या बाहेरून झालेल्या नाही आहेत, बाहेरून फॅक्टर्समुळे झालेल्या नाही आहेत, तर त्या पोटातून आतमधून आहेत. तर त्या पहिल्यांदा कंट्रोल केल्यानंतर आणि जे आपण ट्रीटमेंट करतो किंवा जे फिट सप्लिमेंट आपण खाऊ घालतो त्याच ते जखमा कंट्रोल करतात आणि जी खुरांचे जे टिश्यू असतात त्यांच्या वाढीला मदत करतात. एका व्यक्तींनी प्रश्न टाकलाय, सर कडबा लवकर काळा पडतो त्यामुळे तो वापरायला संयुक्तिक वाटत नाही. आता आपल्याला हे माहिती करून घ्यायला पाहिजे की कडबा वाळतो का किंवा काळा का पडतो. काळा पडायला एकमेव कारण आहे की ज्यावेळेस कापलेला कडबा कणीस काढून घेतल्यानंतर जो कडबा राहतो त्याची आपण मॉइश्चर जास्त असतानाच आपण गंजी मारतो, म्हणून ते फंगल डेव्हलपमेंट होतो आणि ते काळा पडतो. त्याच्यामुळे गंजी मारायच्या आधी त्याला पूर्णपणे वाळवा आणि मग गंजी मारा. आणि गंजी मारल्यानंतर सुद्धा तो झाकून ठेवा. जर तसाच उघडा ठेवला तर पावसाचं पाणी लागलं, हवा लागली तर त्याच्यामध्ये फंगस जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतं. दुसरा प्रश्न आहे, हूप ट्रिमिंगने खुराची समस्या कमी होऊ शकते का? खुराची समस्या हूप ट्रिमिंगने होऊ शकते कमी, परंतु 100% नाही. हूप ट्रिमिंग कशासाठी केलं जातं की गाईचं जे बॅलन्सिंग असतं, बॉडी वेटचं जे बॅलन्सिंग असतं ते बॅलन्सिंग इव्हन व्हावं म्हणून हूप ट्रिमिंग केली जाते. जखमा बऱ्या करण्यासाठी हूप ट्रिमिंग होत नाही कधीच. ते बॅलन्सिंग करण्यासाठीच हूप ट्रिमिंग केलं. त्याच्यामध्ये होतो फरक, 5%, 10%, 15% फरक होतो. परंतु ज्या जखमा आहेत किंवा जे खोळ खराब झालेले आहेत त्याचं आपल्याला निराकरण करणं, ते बऱ्या करणं हे आपलं कर्तव्य आहे.
एक चांगला प्रश्न आलाय. स्टार्चचे वेस्ट मका हस खायला दिले की दूध वाढते, त्यात फायबर शिवाय काही नाही, मग दूध का वाढते? फायबर बसतो म्हणून का? आता तसं जर बघायला गेलं तर बार्ली वेस्ट म्हणा किंवा मका वेस्ट हे फर्मेंटेशन इंडस्ट्रीचं प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामध्ये स्टार्च काढून घेतलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये अल्कोहोल सुद्धा असतं. फायबर आहे, जे फायबर आहे इट इज अ हायली डायजेस्टिबल फायबर आहे. मग हे आणि त्यातून तसा जर विचार केला, हे जे हस्क किंवा बार्लीचा हस्क किंवा मक्याचा हस्क ज्या फॅक्टरीमध्ये तयार होतं, त्या फॅक्टरी तयार झालेल्या वेळेपासून तर फिडिंग करेपर्यंत जर हा कालावधी तुमचा 20 ते 22 तासाच्याच आतमध्ये जर असला तर तुम्ही खाऊ घातलं तर काही हरकत नाही. कारण त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ही 1 किलो पशुखाद्यामध्ये जेवढे घटक आहेत त्याच्याबरोबरच आहे. परंतु जर 24 तासाच्या नंतर तुम्ही खाऊ घाल, आता प्रत्येक गोठ्याला हे शक्य नाही की फॅक्टरीमधून ताजं ताजंच आणा. तेच 8 दिवस एक गाडी येते किंवा टेम्पो किंवा पिकअप भरून येते, ते आपण 8-8 10-10 दिवस साठवून ठेवतो आणि परिणामी काय होतं की फर्मेंटेशन वाढत जातं, त्याच्यामध्ये ऑलरेडी अल्कोहोल असतं. दुसरी गोष्ट, पाण्याचं प्रमाण जास्त असल्याकारणाने बुरशी तयार होते आणि ह्या बुरशीयुक्त हे खाऊ घातल्यानंतर मग रिप्रोडक्शनचे प्रॉब्लेम